या बातमीचे प्रस्तुतकर्ता आहे आंबे क्लिनिकल लॅबोरेटरी। वरुड शहरात अत्याधुनिक मशीनने सुसज्ज लॅब म्हणजेच आंबे क्लिनिकल लॅब। यांचा पत्ता आहे महात्मा फुले नगर, बंदे हॉस्पिटल समोर, वरुड। जे काही करणं शक्य आहे शेतकऱ्यांसाठी, शेतमजुरांसाठी विविध योजनेच्या माध्यमातून मी आमदार म्हणून पूर्ण ताकदीनं प्रयत्न करतोय। काही त्रुटी असतील आपण मला सांगाव्या, त्याच्यावर आपण काम करू। आपल्या तालुक्यातला प्रत्येक घर आणि तलाव हा दुरुस्त झाला पाहिजे। या अगोदरच्या काळामध्ये आपण पाहिलं अनेक तलाव नादुरुस्त होऊन पडलेले आहेत, पाझरते आहे, उपयोगाचे राहिलेले नाही। धरणामध्ये पाणी आहे परंतु ते शेतीला मिळत नाही। या सर्व अडचणी बहुतांश ठिकाणी आता नागठाणा धरणाचं उदाहरण मी तुम्हाला सांगतो। 450 शेतकरी अवलंबून असलेली एक योजना नागठाणा धरणावर कार्यान्वित 11 वर्षांपूर्वी मंजूर झाली होती। जे इरिगेशन ते काम करत होतं, 11 वर्षाचा कार्यकाल झाला, योजना चुकली, ड्रॉइंग चुकलं, योजना फसली, तलाव धरण बाजूला आहे परंतु शेतकऱ्याच्या शेतामध्ये पाणी पोहोचू शकलं नाही। 450 शेतकरी या योजनेमुळे लाभार्थी झाले असते परंतु ती योजना पूर्ण होऊ शकली नाही। मी आदरणीय आमचे गिरीजी महाजन साहेब यांच्यासोबत त्या धरणग्रस्तांची, त्या प्रकल्पग्रस्तांची जे लोक होते सोसायटीचे आहे त्यांची बैठक लावली। त्यासाठी कंपनीचे मालक स्वतः देवी साहेब यांना आम्ही बोलावलं आणि आज आनंदाची वार्ता अशी आहे की त्या योजनेचं काम सुरू झालेलं आहे। मे पर्यंत ती योजना जे काही रखडलेला कार्यक्रम होता तो सुद्धा पूर्णत्वास जाऊन 450 शेतकऱ्यांना त्या शेतामध्ये पाणी पोहोचणार आहे। सांगायचा विषय असा आहे का योजना आपल्या झाल्या होत्या, बऱ्याच मध्ये अर्धवट पडलेल्या होत्या, अर्धवट तलाव, अर्धवट धरण, अर्धवट पाईपलाईन। आता जर केव्हा पूर्ण झाले असते या गोष्टीवर जर मागच्या काळामध्ये लक्ष दिलं गेलं असतं तर तेव्हाच पाणी या आपल्या शेतकऱ्याच्या शेतापर्यंत मोठ्या प्रमाणामध्ये त्या धरणाचं पोहोचलं असतं, पण दुर्दैवानं तसं झालं नाही। आपण आपल्या जो वेळ कार्यकाल तुमच्या लोकांच्या आशीर्वादानं, तुम्हा लोकांच्या आशीर्वादानं मला प्राप्त झाला आहे आमदारकीच्या काळाचा, मी याचा सदुपयोग, एक तासाचा सदुपयोग करण्याचा माझा मानस आहे। आणि त्याच दृष्टीनं शेतकरी असो, शेतमजूर असो, सामान्य जनता असो, व्यापारी असो, जे माझ्या संपर्कात आले, जे काही अडचणी आहेत त्या दूर करण्याचं मी मानस ठेवतो आणि त्या दृष्टीनं रोज माझा प्रयत्न सुरू असतो। मी एवढा तुम्हाला विश्वास देतो। माझ्या वतीनं जे काही करणं शक्य आहे ते सर्व काही आपल्या या मतदारसंघासाठी, आपल्या या वरुड तालुक्यासाठी माझ्या वतीनं केल्या जाईल। ज्या काही अडचणी असतील तुम्ही माझ्यापर्यंत निश्चितच पोहोचवा। कामामध्ये कुठेही कसूर करणार नाही। पुन्हा तुम्हाला सगळ्या मायबंधूंना, सगळ्यांना, माझ्या भावांना शब्द देतो, शब्दांना विराम देतो।